नवनाथ एकनाथ डांगे महानगरपालिकेमध्ये हे कमळ जे आहे ते कमळ निवडून आलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात सोनकांबळेताई जे आहे तिथे 25 वर्ष नगरसेविका होत्या, त्यांनी ह्या सगळ्या सुधारणा केलेल्या आहेत। ह्या दापुडीमध्ये ह्या रेल्वेवरून अलीकड पलीकड लोक पाण्यासाठी यायचे, अनेक बाया रेल्वे खाली मेल्या, तेव्हा त्या रेल्वेला बोगदा करण्यासाठी अनेक प्रयत्न करून सोनकांबळेताईंनी ती बोगदा तयार केला आणि त्याच्यानंतर रेल्वेचा जो भाग आहे पलीकडचा तो रेल्वे घालण्यासाठी अनेक वेळेला नोटीस आल्या त्या लोकांना। नोटीस आल्याच्या नंतर सोनकांबळेताईंनी त्या नोटिसा थांबवल्या। लोक आता कुठं जाऊन कुठं राहणार, तर आयुक्ताला भेटले की तुम्ही त्यांना संडास देताय, तुम्ही हे सगळे पाणी देताय, त्यांना ड्रेनेज देताय, तर त्यांचे घरं बी तुम्ही दिलं पाहिजे। त्यांचं हे सगळं देऊन तुम्ही शुल्क वसूल करताय, तर त्यांना तुम्ही हे सगळ्या सोयीसुविधा देताय, तर तुम्ही त्यांना कुठं पाठवणार? त्यांना घरं द्या पक्के आणि मग काढा त्यांना। म्हणून त्यांच्याकडे जाऊन मोर्चे घेऊन जाऊन तिथं बसल्यामुळं ते देखील थांबलं गेलं। त्याचप्रमाणे नवीन फुल बोपडून बाबासाहेब आंबेडकर पुतळा दापुडीमध्ये त्या ठिकाणी जाणार होतं, त्या लोकांना अनेक लोकांना नोटीस आल्या, 700 घरं त्यामध्ये जाणार होती। तेव्हा ते 700 घरं वाचवण्यासाठी सोनकांबळेताईचा पहिला नंबर, कारण ते नगरसेविका नसताना सुद्धा त्यावेळेला ते घरं थांबवून ठेवले, त्यांना पक्के घरं द्या। ते म्हटले की पत्र्याचे घरं बांधून देतो, तसले नाही पाहिजे, पक्के घरं द्या, जागा येतं, पक्के घरं द्या, तर त्यांना तिथून हलवा, आम्ही हलवू देतो, नाही तर हलवणार नाही। अशा पद्धतीचे अनेक चांगले कामं हे सोनकांबळेताईनं ह्या ठिकाणी केलेले आहे। आणि आता ज्या वेळेला आता ही बीजेपीची आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटांची युती झाली, त्या युतीमध्ये आम्ही आता त्या कमळाचं चिन्ह घेतलेलं आहे, पण रिपब्लिकन आणि कमळ बीजेपी ह्यांची युती आहे, त्या युतीमध्ये आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त भरोसा आहे। ह्या चारही उमेदवाराला बी आम्ही चारही उमेदवाराचा प्रचार करतो, चारही कमळाला विजय करा अशा पद्धतीचा प्रचार आम्ही सरसगट त्या ठिकाणी करत आहोत। आणि तेच आमच्या मनामध्ये आहे की बाबा कमळ हे आलंच पाहिजे आणि 100% येण्याचे चिन्ह आहे।